का त्याच्यावरून मला क्लिअर होतंय की हा समजतंय, मी जे लोकांपर्यंत फोटो पाठवलंय तुमच्यापर्यंत जे शिकवलंय त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्यात. नाहीतर हाही एक दोन नमुने असतात, मी त्याला काही करू शकत नाही. बघा ते एका वर्गामध्ये जसे सगळे विद्यार्थी हुशार असतात तसंच एक खेळ दोघं तिघे काही ना काही उघड ड्रॉ करून पाठवतात रॅन्डमली, मला बोलायला सुद्धा जड जात तशा लोकांना. आता एवढं घसा तोडून मी तुम्हाला शिकवलेलं असताना माझं काम काय, किंवा नसेल समजलं ना तुम्ही एक काम करा. आता कसं असतं डाऊट्स विचारत नाहीत काही लोक, लाजतात ते, कारण की नसते प्रत्येकाचा तेवढा कॉन्फिडन्स की यार विचारण डायरेक्ट लाईव्ह क्लासमध्ये मेसेज टाकन किंवा एखादी करण, तर मग ते चुकीचा ड्रॉ करता. मग ट्राय करा, नसेल समजलं ना रेकॉर्डिंग तुमच्याकडे ना, मी रेकॉर्डिंगला काही वेगळे चार्जेस करतो का? 10 वेळा बघा ना राव तुम्ही, ती 20 वेळा बघा. मी पण तुम्हाला सांगू का, मला एखादा जर मी कन्सेप्ट शिकायला घेतला, मी ते 10 वेळा 20 वेळा जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत मी पुढे सरकत नाही. क्लिअर? 10 वेळा बघा नसेल समजलं तर. फक्त असं काही चुकीचं काही करू नका. बाकी कसं काय चालू आहे सगळं? प्रॅक्टिस कशी चालू आहे? ओके, चेक करू आपण, काही विषय नाही. सगळे जाता जाता चेक करू तुमच्या लिक्विडिटीचं. हा, आणि बाकी उद्या आणि परवा दिवशी सुट्टी असेल बरं का. रेकॉर्डिंग किती दिवससाठी आहे? लाईफ टाइम साठी. मतलब लिमिट नाही ठेवली मी त्याला. 10 वेळा बघा, 20 वेळा बघा, 1,00,000 वेळा बघा, मला काही फरक पडणार नाही. फक्त एवढं की तुम्ही हे ठेवा, मी जसं तुमच्याकडे लाईफ टाइम साठी ठेवलं की ती रेकॉर्डिंग बाहेर गेली नाही पाहिजे, काळजी घ्या तुम्ही. म्हणजे असं काही कुठं करू नका. एक जण असतो तो, बाकीचे समजून जाईल तो कोण असेल, त्याला क्लिअर झाला असेल मला काय म्हणायचे. फक्त काळजी घ्या लाईफ टाइम त्यामध्ये. तर बाकी उद्या आणि परवा दिवशी सुट्टी असेल क्लासला. उद्या तर तसाही शनिवार आहे, परवा दिवशी तर रविवार असतोच, कारण उद्या मी थोडासा ब्रेक घेतोय 2-3 दिवसाचा. एक 2-3 दिवस मतलब कंटिन्यू आहे ट्रेडिंग, तेच तेच सगळ्या गोष्टी. 2 दिवसात शनिवार रविवार ब्रेक घेतोय, कुठेतरी एखादा ट्रेकिंग वगैरे करून येतो. आपण आपलं सोमवारपासून कंटिन्यू करू. चालेल. आपण आता थोडस पुढे मूव्ह करू ब्रेकआउट कन्सेप्ट कडे. जेवढं स्विंग ट्रेडर का त्यांचे इम्पॉर्टंट आहे बरं का कामाचं. तर ब्रेकआउट ट्रेडिंग, हे बघा एकच सेकंद याच्यात चार्टर बघू आपण. तर हे बघा, ब्रेकआउट एक असा टर्म आहे जो आज पण युज केला जातो, पण इम्पॉर्टंट आहे आपण त्याला युज कसं करायचं. बघा, मी तुम्हाला प्रत्येक शिकवलेलं ते असं नाही की खिचडी करून ठेवली आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, पोलियन फ्लॅग ट्रेड करणार तर तुम्हाला हा XYZ इंडेक्स आहे, त्याबरोबर लिक्विडिटी ट्रेड करायची तर फक्त तुम्हाला लार्ज कॅप स्टॉक्स मध्ये ट्रेड करायचे. आता ब्रेकआउट एक कन्सेप्ट आहे, किंवा आपण की लेवल्स, आपण जसं स्टार्ट आहे ना, की लेवल थोडंफार ब्रेकआउट मध्ये पण युज होतं. ती स्पेसिफिक स्ट्रॅटेजी आहेच, पुढे आपण बघू, आय थिंक मंगळवारी किंवा सोमवारी बघू. हे सुद्धा एक वेगळ्या सेक्शन मध्ये असणार आहे. म्हणजे कसं कन्फ्युजन आहे, मी तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणलं होतं प्रत्येक शेअर्सचे कॅरेक्टर वेगळे असतात. मग आता कॅरेक्टर वेगळे म्हणल्यावर आपलं काम काय, की सगळ्यांची स्ट्रॅटेजी पण त्या अकॉर्डिंगच असली पाहिजे ना. मी काय बोललो होतो, पहिल्या दिवशी लेक्चर आठवा, पहिल्या का दुसऱ्या दिवशी लेक्चर होतं ते. हे बघा, जे लार्ज कॅप स्टॉक्स राहता का ते कसे चालतात, अशा प्रकारे चालतात, हे अशा प्रकारे मोमेंटम. मग आपलं काम काय, आपण लिक्विडिटी कुठं सापडतोय, लार्ज कॅप मध्ये. मग मी तर दुसरी एक गोष्ट सांगितली, जे मिड कॅप आणि स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये येतात का त्यांची मोमेंटम अशी असते, हे अशा प्रकारे 90 डिग्री मध्ये चालतात, थोडीशी रेंज बनवणार चालणार. मग आपला फायदा काय घेतोय, पोलियन फ्लॅग एक प्रकारचं ब्रेकआउट पॅटर्न आहे, आणि आपण जे आता स्टडी करतोय ते सुद्धा ब्रेकआउटच आहे. त्यामुळे कॅरेक्टर समजणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही खिचडी करू नका, हे उचलायचं इथं, स्मॉल कॅप मध्ये लिक्विडिटी करायची, लार्ज कॅप मध्ये ब्रेकआउट करायची, मग जेणेकरून काय होऊन जातं, आपण इकडचे राहत नाही तिकडचे राहत नाही, मध्ये स्टॉप लॉसेस देत बसतो. त्यामुळे क्लिअरिटी ठेवा. आता ब्रेकआउट टर्म कडे जाण्यापूर्वी, आज पण मी ब्रेकआउटवर ट्रेड घेतला होता. मी कधी मध्ये ट्रेड घेत असतो, स्विंग ट्रेड असतो किंवा एखादा मोठा ट्रेड असतो का, तेव्हा मी प्लॅन करतो ब्रेकआउटवर, कारण त्यात पोटेन्शियल असतं चांगलं चांगलं प्रॉफिट द्यायचं. तर बघा, ब्रेकआउट म्हणजे काय, आपल्याला फक्त रेजिस्टन्सचीच काम आहे, सपोर्टची काही काम नाही. एखादा स्टॉक्स जो अप ट्रेंड मध्ये, तो एक रेंज क्रिएट करतो, म्हणजे एखाद्या पॉइंटला तो कंटिन्यू रेजिस्टन्स घेत असतो. मग आता आपलं काम काय, जसं तो रेजिस्टन्स तोडून वरी क्लोज कर एखादी कॅन्डल, तसं आपल्याला तिथं बाय साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. आणि एक 1:3 1:4 म्हणजे जे ब्रेकआउट कन्सेप्ट आहे याच्यामध्ये प्रॉफिट पोटेन्शियल थोडंसं जास्त असतं. म्हणजे आपण समजा लिक्विडिटीवर ट्रेड घेतला, लिक्विडिटीवर आपण 1:2 घेऊ जास्तीत जास्त, म्हणजे ब्रेकआउट कन्सेप्ट आहे. आणि तुम्हाला जर एकदा समजला तर तुम्ही 1:10 पण लय घालतात. 1:10 म्हणजे समजतंय का, 1:10 म्हणजे 100 रुपयाची रिक्स मागे 1,000चं प्रॉफिट, हे पोटेन्शियल फक्त ब्रेकआउट मध्ये आहे. काल म्हणलो नाही तुम्हाला, क्रिप्टो मार्केटमध्ये एक रेंज बनली होती, ब्रेकआउटची वाट बघतोय, ती हेच कन्सेप्ट होते. बीटीसी कंटिन्यू टाईट रेंज मध्ये होता, ब्रेकआउट दिली, 1:10 नाही 1:50 पकडून चला, म्हणजे 1,000 रुपयाची रिक्स सोबत 50,000चं प्रॉफिटचं पोटेन्शियल, हे फक्त ब्रेकआउट मध्येच. तर आता इंट्राडे मध्ये मी ब्रेकआउट ट्रेड करत नाही, एखाद दिवस ट्रेड करतो, मतलब
एक 2-3 महिन्यात ना एखादा ट्रेड रिअरली, पण तुम्ही अवॉइड करा ब्रेकआउट क्लिअरली. इंट्राडेला स्विंग ट्रेडिंगला ऍक्युरेट वर्क करते. तर बघा ब्रेकआउट ट्रेड करण्यामध्ये सगळ्यात प्रॉब्लेम काय होतो माहिती का, फॉल्स ब्रेकआउटचा. सर मी इथं एंट्री घेतली, एंट्री घेऊन 2-4 रुपये वरी गेला, सडनली खाली आला, इथं माझा स्टॉप लॉस झाला, मग वापस तो वरी गेला, म्हणजे काय फॉल्स ब्रेकआउट दिली. पण आपल्याला माहितच नाही नेमकं ब्रेकआउट बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह कसा ठेवायचा. एक मिनिट सगळं चालू आहे इकडे. हा, डेली टाइम फ्रेमवर सापडायची. तर बघा ब्रेकआउट टर्म मध्ये सगळ्यात पहिलं फॅक्टर काय असतं लक्षात ठेवायचं, ट्रेंड. ट्रेंड इज अवर फ्रेंड. ट्रेंड चुकला, सगळं चुकलं. आता बघा तुम्हाला मी कितीतरी असे ब्रेकआउट दाखवायला तयार आहे. एक सेकंड द्या. हे बघा एक रेंज ब्रेकआउट झाली, स्टॉक रॉकेट झाला. आता एक ब्रेकआउट दिली रिसेंट मध्ये, इथनं तो कंटिन्यू करायला. चेक करा, म्हणजे काय स्टॉक्स जे अप ट्रेंड मध्ये असतात त्यांच्यामध्येच आपल्याला पॅटर्न सापडायचे. कोणतं, जो स्टॉक्स वरी जातोय त्याच्यामध्ये तो रेजिस्टन्स पशी काम करतोय, असे स्टॉक्स आपल्याला फिल्टर करायचे. आता तुम्ही म्हणता सर फिल्टर कुठून करायचे, बघा याच्यासाठी ब्रेकआउट साठी स्पेसिफिक असं एक पण स्क्रीनर नाही. तुम्हाला मी जे दिलं नाही का आपलं चार्टिंग वर, त्याचा यूज करा फक्त. मी तुम्हाला समजून जाईन काय सांगायचं ते. सगळ्यात पहिलं काय ट्रेंडचं, दुसरं जे आहे का मी तुम्हाला ही पीपीटी देऊन टाकलेली आहे, हे दुसरं अवॉइड करा. हे दुसरं काही कामाचं नाही, काढून टाकायचं, लक्षात नाही राहिलं पीपीटी मधून. तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे जे की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, गुड नंबर ऑफ टचेस. ही ब्रेकआउट मध्ये आपण लक्ष देत नाहीत. हा रेजिस्टन्स आहे बरं का. आपण कसं ट्रेड करतो ब्रेकआउटला, ब्रेकआउटची डिफिनेशन काय माहिती का, रेजिस्टन्स तोडून प्राइस बाहेर पडणं. हा स्टॉक्स इथं गेलाय, 2 वेळा गेलाय, 3 वेळा गेलाय. सर आता मी इथं ब्रेकआउट ट्रेड करू शकतो का, चान्सेस आहेत ब्रेकआउट होईल, मी म्हणत नाही होत नाहीत ना, पण प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, आपलं विनिंग चान्सेस किंवा इथनं आपण अॅक्युरेट राहायचे चान्सेस किती माहितीये, फक्त 40%. का माहितीये का, इथं टचेस किती आहेत, फक्त 1, हार्डली 2, 3, म्हणजे एकदम कमी टचेस. आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोललो होतो, पहिल्या सॉरी नाही सपोर्ट रेशनच्या दिवशी, की जेवढा जास्त सपोर्ट रेशन्स पैकी प्राइस टचेस करण तेवढे चान्सेस वाढतात सपोर्ट रेशन्स तुटायचे. मग आता इथं मला मिनिमम टचेस किती पाहिजे, मोर दॅन 4, 4 पेक्षा जास्त. 4 वेळेला झाली तरी चालेल मला, 5 वेळेला झाली तरी चालेल, 6 वेळेला झाली तरी, 7 वेळेला झाली, 8 वेळेला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण मला तिसऱ्यापर्यंत मी कधीच ब्रेकआउट सापडत नाही. एखादा रेजिस्टन्स येईल फक्त त्याला 3 टचेस येईल, मी तिथं ब्रेकआउट कधीच ट्रेड करणार नाही, कधीच नाही, बघणार सुद्धा नाही त्याकडे. कारण मला माहिती तेवढं पोटेन्शियलच नाही त्यामध्ये. 2-4 रुपयाचं प्रॉफिट देईन, खाली लगेच स्टॉप लॉस करायला येईल. क्लिअर. त्यामुळे मी ट्राय काय करेन की त्यांनी 4 वेळा दी, 5 वेळा दी, 10 वेळा दी, 12 वेळा दी, पण 3 पेक्षा जास्त टचेस पाहिजेत. टचेस म्हणजे काय, रेजिस्टन्स पशी प्राइस जाऊन खाली आली पाहिजे, अशा प्रकारे. हे रेजिस्टन्स पॉईंट आहे, त्यापासून कंटिन्यू प्राइस खाली आली पाहिजे. दुसरा कन्सेप्ट झाला, पहिला कोणता आहे, ट्रेंड. ट्रेंड माझ्या फेवर मध्ये पाहिजे. दुसरा काय, टचेस किती बघणं, हे दुसरा सेकंड नंबर झाला. तिसरा असेल होल्डचा. आता खरं इम्पॉर्टंट इकडनं स्टार्ट होते. हे बघा हा रेजिस्टन्स पॉईंट आहे, तिसरा टच झाला, आता चौथा टच आहे. इथनं हा स्टॉक्स इथून चलत आलाय, चौथा टच आहे. इथपर्यंत तुम्ही अपुरं नॉलेज घेऊन गेले की सर म्हणले टचेस पाहिजेत, पण त्याच्यासोबत एक होल्ड नावाचा कन्सेप्ट आहे. होल्ड म्हणजे काय, ब्रेकआउट करण्यापूर्वी स्टॉक्स रेजिस्टन्स पशी काही काळ थांबला पाहिजे. आता इथे इमॅजिन करा, स्टॉक्स ऑलरेडी ह्या पॉईंटवरनं ए पॉईंट टू बी पॉईंट डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय. मी तुम्हाला म्हटलो का नाही, की माणसाचं कॅरेक्टर आणि यांचं कॅरेक्टर मॅच करून बघा एकदा. आपण जर एवढं चलत गेलो किंवा पळत गेलो तर आपण काय करणार, कुठे ना कुठे रेस्ट करणार, एक 5 मिनिटाचा एनर्जी ड्रिंक घेतो आपण कंटिन्यू करतो. त्यासारखं या स्टॉक्स ह्या पॉईंटवरून इथपर्यंत चलत गेलाय, आणि तो आपल्याला इथून सुद्धा 40%, 20% टार्गेट आपण अपेक्षा ठेवतोय, म्हणजे एकदम चुकीचं आहे का नाही. ऑलरेडी तो इथून चलत आलाय, इथनं पण हे टार्गेट भेटणं म्हणजे ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल. त्यामुळे आपण काय अपेक्षा करायची, की स्टॉक्सनं रेजिस्टन्स पशी काही काळ थांबला पाहिजे, तो इथं होल्ड केला पाहिजे त्यांनी, कमीत कमी 4-5 दिवसाचा तरी, मिनिमम 4-5 दिवसाचा होल्ड केला म्हणजे केलाच पाहिजे तिथं. मग तिकडनं तो ब्रेकआउट देतोय तर तुम्हाला तिकडनं एक क्लीन मोमेंटम बघायला भेटन. काय सगळ्यात पहिला टर्म, ट्रेंड. ट्रेंड कोणता आहे बघाव, सगळ्यात पहिला ट्रेंड, त्यानंतर टचेस 1, 2, 3, 3 पेक्षा जास्त टचेस पाहिजेत. क्लिअर. क्लिअर आहे का, आवाज येतोय सगळ्याला, झोपले काय सगळे. हा, हे बघा टचेस क्लिअर झाले, 3 पेक्षा जास्त. आता एखादा स्टॉक लांबवरनं चलत येतोय ना, तर आपण त्याला काय करू शकतो, अवॉइड करा. तो सर ब्रेकआउट देतोय घेऊ का, देईन तो ब्रेकआउट, पण काय करायला माहितीये का, 2-4 रुपयाचं प्रॉफिट दाखवून वापस खाली येईन, तुमचा स्टॉप लॉस घेईन, मग जाईन वरी. तुम्हाला सर याच्यामध्ये मी ट्रॅप होऊन बसलो, का माहितीये का, तो ऑलरेडी चलत आलेला होता इतक्या लांब, हे पूर्ण डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. त्यामुळे आपण काय अपेक्षा करायची, की तिने ब्रेकआउट द्यायच्या पूर्वी काही काळ तिथं तिने टाइम स्पेंड केला पाहिजे. टाइम स्पेंड म्हणजे काय,
रेजिस्टन्सच्या आसपास तिने थोडासा एक 2-4 ग्रीन कॅन्डल वगैरे इथल्या पेअर्स मध्ये बनवल्या पाहिजे. मग तिकडनं ब्रेकआउट बघायला भेटते तर तुम्हाला एकदम शार्प मोमेंटम होईल. कारण की ज्या लोकांनी इथं ज्यांनी इथं एंट्री घेतली ह्या पॉइंटला, ज्यांनी इथं एंट्री घेतली ते फक्त वाढ बघताय. एखादी बेरिश कॅन्डल दिसली की ते एक्झिट करणार. आणि तुम्ही विचार करा इथं ग्रीन बनली एक ठीक आहे, आणि सडनली एखादी बेरिश कॅन्डल बनते वरच्या साईडला अशी, ते लोक लगेच एक्झिट करायला सुरू करते. एक्झिट करणं म्हणजे काय, सप्लाय येणं आणि तो शेअर खाली येणं एकच. त्यामुळे आपण अशा ठिकाणी एंट्री करायची जिथं सध्या कुणीच कंट्रोलमध्ये नाहीये. हे होल्डचा मिनिंग काय असतो की इथं सध्या युद्ध चालू आहे. ह्या पॉइंटला सेलर ट्राय करताय, बायर ट्राय करताय, त्यांचं युद्ध कंटिन्यू चालू आहे. पण कोण जिंकणार हे आपल्याला माहित नाही. जसा रेजिस्टन्स तुटन तसं एक तुमचं डिसिजन होत आहे. हे झालं इथपर्यंत. त्यानंतर बघा मार्केट कंडिशन. हे थोडस कंटिन्यू तुमच्या ऐकण्यामध्ये आलंच असेल. मी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा मार्केट मार्केट याचा मिनिंग काय होतं माहितीये का, जे मार्केट आहे ओव्हरऑल मार्केट आपलं ते कसं दिसतंय लक्षात ठेवा. आता एकदा मी तुम्हाला एकदा सिंगल वर्ड मध्ये विचारतो, सध्याची मार्केट कंडिशन कशी, कोणी सांगू शकतं का? सध्याची ओव्हरऑल बरं का, हा डेली टाइम फ्रेम. सध्याची ओव्हरऑल मार्केट कंडिशन कधी दिसते, मी एक मिनिट तुम्हाला चार्ट लावता म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. हे 2 दिवसाचा ट्रेंड बघू नका, ओव्हरऑल कसं दिसतंय तुम्हाला. हे रिसेंट मधून बघायला सुरू करा. हे काय फेस कोणत्या साईडला आहे रिसेंट मधला, साइडवेज नाही येतो, साइडवेज नाहीये. तर तुम्ही ऑब्झर्व केलं त्याचा फेस ऍट दी एंड वरच्या साईडलाच आहे. आपण हे डॉट टू डॉट करे बघत नाही की यार मार्केट ग्रीन कॅन्डल बनली, ही तर रेड बनली. आपलं फक्त एक काम आहे की यार बघायचं नेमकं मार्केट सध्या कसं चालू आहे. अचानक एखादी बॅड न्यूज आली आहे, समजा ते ट्रम्प न्यूज टॅरिफ लावला इंडियावर, आता न्यूज आली काय ते लावायचं प्लॅन करतोय, त्यांच्या काय असेल ते संसदमध्ये काय असेल ते ऐकलंय मी, उडत उडत आलं ते चुकीचं असू शकतं. जर इन केस जसं तसं झालं आणि मार्केट रोज खाली पडते 15-20 दिवस, मग ती माझ्यासाठी कंडिशन काय झाली, बेरिश. मग तशा टायमामध्ये हा जो ब्रेकआउट कन्सेप्ट आहे का तो कामच करत नाही, कसाच करत नाही. तुम्ही किती स्मार्ट असू द्या, कार्यक्रम फिक्स आहे. कारण की ओव्हरऑल मार्केट जर बेरिश झालं का, हे स्टॉक्स काय करता, रेजिस्टन्स पशी ट्रेड करता. एक तर रेजिस्टन्स पासूनच खाली पडता किंवा एक ग्रीन कॅन्डल देणार वरी लोकल ट्रॅप, तिकडनं क्रॅश. त्यामुळे आपण ट्राय काय करायचंय, मार्केट कंडिशन फक्त एक जस्ट एक माइंड मध्ये ठेवा की यार सध्या कसं चालू आहे. सध्याचं जर बघितलं तर मार्केट दाखवत आहे की टोटली बुलिश आहे. 1-2 दिवस रेड झाले म्हणजे मार्केट बेरिश नाहीये. कालचा आजचा दिवस लाल याचा अर्थ मार्केट खाली पडलेलं नाहीये. ते फक्त एक सिंपल न्यूज मुळे किंवा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट मुळे झालंय. पण जर ओव्हरऑल पिक्चर माइंड मध्ये ठेवला तर ग्रीनच दिसते. तुम्हाला इव्हन सांग का, हे बघा काहीच नाही आज. एफएमसीजी बुलिश आहे, फार्मा बुलिश आहे, ऑलमोस्ट सगळे इंडेक्स, 1-2 इंडेक्स, मेन आयटी इंडेक्स बेरिश आहे म्हणून आपलं इंडियन मार्केट जास्त क्रॅश झालेलं बघायला भेटलंय. क्लिअर. त्यामुळे मार्केट कंडिशन फक्त एक जस्ट बॅक ऑफ माइंड मध्ये ठेवा. भरपूर वेळा काय होतं, आपण बिरिश मार्केट आहे समजा, ही मार्केट रोज खाली पडतंय, 15-20 दिवस झाले, एखादी बॅड न्यूज आली खाली पडते, तरी पण आपला फोर्स काय चालू आहे, एखादा ब्रेकआउट स्टॉक्स मध्ये एंट्री घ्यायची बाय साईडला. संपलं, 2-3 रुपये प्रॉफिट आलं की स्टॉप लॉस. पण अशा टाइम आला तर अशा टाइममध्ये ब्रेकआउट ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग दोन्ही पण करू नका. सिंपल सजेशन आहे. स्विंग ट्रेडिंगचा मिनिंग काय असतो माहितीये का, बाय साईडला एंट्री करून प्रॉफिट करणं. आणि तुम्हाला जर मार्केट सपोर्ट करत नसेल मग अर्थच काय मग तिथं एंट्री घेऊन. क्लिअर. मार्केट जेव्हा बेरीज स्विंग ट्रेडर 15 दिवस शांत बसून राहा, 15 दिवस महिनाभर फिरून या बाहेर, कुठे चक्कर मारा, पण मार्केटच्या नादी लागू नका. तिथं अति हुशारी करायला गेला मार्केट ट्रॅप करीन. क्लिअर. त्यानंतर येत आहे टाईट कॅन्डल्स. टाईट कॅन्डल्स म्हणजे काय, आता हे बघा टाईट कॅन्डल तुमचा थोडासा वेगळा कन्सेप्ट. आता हा रेजिस्टन्स पॉईंट आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण घेणार, टेन्शन घेऊ नका. इथं काय झालं, होल्ड झालाय. होल्ड म्हणजे काय, ब्रेकआउटच्या पहिले स्टॉक्स काही काळ तिथे थांबलाय, म्हणजे तिथं त्यांनी थोडासा होल्ड दिलाय एका ठिकाणी, तो थांबतोय आता, त्याच्या आसपास टाइम स्पेंड करतोय. तर इथं जो टाइम स्पेंड करतोय का, याच्यामध्ये जर तुम्हाला अशा प्रकारची एखादी कॅन्डल दिसते डेली टाइम फ्रेमला, बरं का, मी 5 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या गप्पा नाही करते, डेली टाइम फ्रेमला अशा प्रकारची एखादी कॅन्डल, यामध्ये कलर मॅटर करत नाही बरं का, कधी ग्रीन पण असेल आणि कधी कधी रेड पण असेल, मला कलर मॅटर करत नाही. ह्या अशा प्रकारची, याच्यामध्ये काय अप्पर साईडला पण शॅडो आहे आणि लोअर साईडला पण शॅडो आहे आणि मिडल मध्ये बॉडी आहे. अनडिसिजन कॅन्डल म्हणतात. अनडिसिजन म्हणजे काय, हे कॅन्डल दाखवते की युद्ध चालू आहे बायर सेलरचं, आणि ही कॅन्डल ब्रेकआउट होण्याच्या पूर्वी कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजे. तिथं ही कॅन्डल काय दाखवती की तुमची तयारी ठेवा, इथनं तो कधी पण स्टॉक्स रॉकेट होणार आहे, कधी पण. ही कॅन्डल जर बनली समजा ब्रेकआउट इथं बनते एखादी छोटीशी अशी, तर मी लगेच ह्या स्टॉक्सला काय करतो, ऑब्झर्वेशन मध्ये घेतो. म्हणजे काय, कंटिन्यू बघत राहणार, दर 1 दिवसाला बघायचं, सकाळी उठलं बघायचं, 2:15 वाजता बघायचं, 2:30 वाजता बघायचं, 3 वाजता बघायचं. म्हणजे काय, लास्ट कॅन्डल बनलेली समजा लास्ट 2-4 दिवसात अशी एखादी कॅन्डल बनून गेली आणि आज बाकीच्या नॉर्मल कॅन्डल बांधताय,
पण ही कॅन्डल मला काय सांगते की यार युद्ध चालू आहे आणि इथनं कधी पण बाहेर सगळं युद्ध मारतील आणि आपल्या इथे एंट्री झाली पाहिजे. ही कॅन्डल पाहिजे बरं का. रेजिस्टन्स पशी ब्रेकआउटच्या पहिले अशी कॅन्डल दिसते. डोजी म्हणा किंवा अनडिसिजन म्हणा, ही कॅन्डलचं मिनिंग काय माहितीये तुम्हाला? एक तुम्हाला हे दाखवता एक सेकंद. ही कॅन्डल अशी ड्रॉ केली, पण रिअल मध्ये त्या दिवशी कशी कॅन्डल बनत असेल माहिती तुम्हाला? त्या दिवशीचं प्रोजेक्शन मॉर्निंग पासून 5 मिनिटाचं शेअर इथं ओपन होत असेल, शेअर वरी जात असेल बरं का, बॅड न्यूज मुळे खाली पडत असेल किंवा सेलिंग आल्यामुळे खाली पडत असेल आणि वापस वर येत असेल. म्हणजे काय, सगळ्यात पहिलं विकत घेणाऱ्या लोकांनी ट्राय केलं. हा, इथं विकत घेणाऱ्या लोकांनी ट्राय केलं, विकणाऱ्या लोकांनी वापस एकदा ट्राय केलं आणि एंडिंगला वापस विकत घेणारे म्हणजे बायर्सनी ट्राय केलं. म्हणजे या शेअर्स मध्ये डिसिजन होत नाहीये सध्या. अशा प्रकारची कॅन्डल दिसते. तर एक माइंड मध्ये ठेवा की ही पण होती कॅन्डल किंवा एक अशी एक कॅन्डल आहे ज्यानंतर ट्रेंड चेंज होतो भरपूर वेळा. तुम्ही एक ऑब्झर्व करा, ही कॅन्डल अशी की एखाद्या दिवस बनली तर तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल म्हणजे इथं बघा, इथं एकदम एकदम बॉटमला दिसते तुम्हाला, ट्रेंड चेंज व्हायच्या पहिले बनलेली दिसते एकदम छोटीशी. जशी बनली आहे तसं तो स्टॉक्स रॉकेट झालाय एकदम 90 डिग्री मध्ये. 90 डिग्री मध्ये रॉकेट झाला. टॉपला पण हे कॅन्डल बनायला सुरू झाल्या 2-3 बॅक टू बॅक 2-3 बनल्या. त्यानंतर शेअर काय आला, खाली पडला. म्हणजे काही एक अशी कॅन्डल आहे जी तुम्हाला सांगते की यार इथनं काहीतरी एक ऍक्शन घडणार आहे. आपलं काम काय, अवेअरनेस साठी यार ही कॅन्डल बनली. इथं बघा, बनली एकदम टॉपला. टॉपला बनल्यानंतर काय झालं, शेअर तुमचा क्रॅश झाला. वापस इथं बघा बॅक टू बॅक 3-4 वेळा हे कॅन्डल्स बनले अशा प्रकारच्या. या अशा डोजी टाईप मध्ये, मिडल मध्ये बॉडी कलर मॅटर करत नाही. इथं 4 पद मांडले. काय शो करताय, युद्ध चालू आहे, कोणी पण एक जण युद्ध जिंकणार आणि हा स्टॉक्स होणार. ते झालं, युद्ध जिंकलं, अपसाईडचं ट्रेंड बघायला भेटला. ही कॅन्डल फक्त एक माइंड मध्ये ठेवा, रेजिस्टन्सच्या आजूबाजूला बनती भरपूर वेळा. आणि त्यानंतर एक कन्सेप्ट होतो आपल्या की लेवल्सचा. की लेवल्सचा आपण काय करू, एक 15 मिनिटांनी बघू. त्याच्या पहिले आपण काय करू, एक्झाम्पल घेतो तुम्हाला. आपण जाऊ चार्ट पण बघू डायरेक्ट, स्टॉक्स जेवढे असेल तेवढे. पण सध्या इम्पॉर्टंट एक्झाम्पल घेतो. आता इथं बघा, ब्रेकआउटची डेफिनेशन तुम्हाला क्लिअर होईल किंवा ब्रेकआउटची पोटेन्शियल पॉवर किती तुम्हाला दाखवता. हा एक रेजिस्टन्स ड्रॉ केलाय मी. रेजिस्टन्स पोटेन्शियल समजलं पाहिजे. सगळ्यात पहिला टर्म काय माहितीये का, मी जर ब्रेकआउट ट्रेड घेणार असेल तर मी स्वतःला ही चेकलिस्ट असती माझी. चेकलिस्ट म्हणजे कशी, एवढा सारा क्रायटेरिया फुलफिल होतो का. आपण जर बाहेर कुठं किराणा वगैरे आणायला गेला, चेकलिस्ट बनवत नाही का, हे वस्तू घ्यायची आहे. तसंच आहे, तुम्हाला जर तो ट्रेड घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या क्रायटेरिया फिल झालाय का. तर सगळ्यात पहिलं काय सजेशन आहे की ट्रेंड कोणता आहे बघा. इथनं क्लिअर दिसते 2020 पासून तो स्टॉक्स अप ट्रेंड मध्ये. पहिला क्रायटेरिया डन, अप ट्रेंडचा झाला. दुसरा टचेसचा, म्हणजे किती टचेस आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, हा सर डन. 5व्या टाइमला ब्रेकआउट देतोय आपण. समजू की आता ब्रेकआउट साठी तयारी असली पाहिजे, आपण याला कधी पण एंट्री करू शकतो. सेकंड टर्म झाला. पहिला टर्म काय, ट्रेंडचा. सेकंड काय सजेस्ट करतो आपल्याला, टच. किती टच झालेत आपले तिथं, कमीत कमी 4, 5, 6, 7 किती पण चालते. पण तिसऱ्याला कधी ब्रेकआउट ट्रेड करत नाही मी. टच झाले. त्यानंतर बघायचं आपल्याला मार्केट कंडिशन कशी आहे. तर तुम्हाला मी इथनं सांगतो ना, 2024च्या जुलैच्या आसपास, 2023 हे बघा बुल ट्रेंड मध्ये होतं. हे दिसते तुम्हाला मार्केट बुल ट्रेंड मध्ये होतं. म्हणजे काय, मार्केट स्टेबल होतं त्या टायमाला, आपला काही प्रॉब्लेम नाही. तिसरा सुद्धा कन्सेप्ट क्लिअर झाला. चौथा काय सांगतो, आता स्टॉक्स इथनं चलत आलाय, हे दिसते तुम्हाला इथून चलत आलाय. तर तो इथून सरळ वरी जात असेल तुम्ही कधीच घेणार नाही त्याला. पण इथे एक ऑब्झर्व केलंय तुम्ही, हे रेजिस्टन्स पॉइंट आहे आणि रेजिस्टन्स पॉइंट पशी स्टॉक्स किती दिवस थांबलाय, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे 15 दिवस कंपल्सरी थांबलाय. 15 दिवस त्यांनी काय केलं, टाइम स्पेंड केलाय तिथं ब्रेकआउट देण्यापूर्वी. म्हणजे त्या स्टॉक्सनं रेजिस्टन्स तोडण्यापूर्वी 15 दिवस त्यांनी टाइम स्पेंड केला. त्यानंतर बघा, चौथा क्रायटेरिया सुद्धा फिल झाला, कोणता, होल्डचा. आणि एक ऑब्झर्व केलं का तुम्ही इथं, सेकंद इथं बघा, ह्या रेंज मध्ये तुम्हाला जवळपास, एक सेकंद, किती कॅन्डल्स आहे बघा. एक ब्रेकआउटच्या पहिले एक बनली, इथे एक 2, इथे एक 3 आणि एक्झॅक्ट ब्रेकआउट द्यायच्या पूर्वी ही जी मोठी कॅन्डल बनली त्याच्या पहिले एक दिसते तुम्हाला कॅन्डल. अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो सेम आहे आणि मिडल मध्ये बॉडी असते. ही झाली अनडिसिजन कॅन्डल. ही कॅन्डलचा सुद्धा क्रायटेरिया फिल झाला. त्यानंतर बघा, जसा रेजिस्टन्स तुटलाय त्या स्टॉक्सनं मोमेंटम बघा कशी दिली. एक सेकंद दाखवतो.
50% रिटर्न तुम्हाला फक्त 12 दिवसामध्ये भेटले. 50% रिटर्न. आणि तुमच्याकडे जर तेवढी होल्डिंग कॅपॅसिटी आहे किंवा मला पेशन्सचे काही प्रॉब्लेम नाही सर, एवढा ट्रेड चाललाय, 100% रिटर्न तुम्हाला 2.5 महिन्यामध्ये, 2च महिन्यामध्ये. 2.5 तर लय मोठ्या गप्पा झाल्या, 2च महिन्यामध्ये. हे पोटेन्शियल आहे ब्रेकआउटचं. फक्त लक्षात काय ठेवायचं, हे जे क्रायटेरिया आहे हा फुलफिल झाला पाहिजे. आणि लास्ट येतो तो म्हणजे लेवल्स, की लेवल्स. सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आपण बघूच तसं, आपण जे पर्सनल स्ट्रॅटेजी डायरेक्ट की लेवल, पण इथं थोडंसं घेतो तुम्हाला. जो आपला रेजिस्टन्स पॉईंट आहे का, तो की लेवल पशी असला पाहिजे. नेमकं की लेवल टर्म आहे काय, तर तुम्हाला सांगा, जे स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये, मिड कॅप कॅटेगरीमध्ये जे स्टॉक्स येतात का, त्यांचं कॅरेक्टर कसं सांगू तुम्हाला. कॅरेक्टर समजणं गरजेचं आहे. जसं माणसाचं कॅरेक्टर आहे तसं स्टॉक्सचं कॅरेक्टर असतं. ते स्टॉक्स राऊंड नंबर पशी जाऊन थांबतात. त्यांच्यापाशी सपोर्ट रेजिस्टन्स आहेच, पण वेगळा एक रेजिस्टन्स असतो, सपोर्ट असतो. कोणता माहितीये का, राऊंड नंबरचा. समजा एखादा स्टॉक चालायला सुरू झाला, 100 रुपये पैसे गेला, तो 100 रुपयाची प्राइस आहे ना, त्याच्या पैसे गेला, तिथनं तो खाली पडला, तिथं थोडा टाइम स्पेंड करणार, 100 रुपयाला तोडलं, नेक्स्ट 200 रुपयापाशी जाऊन थांबणार. तो 200 रुपयापासून वापस खाली पडणार, 100 रुपयाच्या आसपास सपोर्ट घेणार, वापस चालायला सुरू करणार 250 किंवा 300 रुपयाला. म्हणजे काय, जी राऊंड नंबर्स असतात, ऐकायला चांगले वाटत नाही का, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000, 1100, 1200, राऊंड नंबर. शेअरची प्राइस 388 रुपये चालू आहे. बोर वाटते की नाही ऐकायला, काही मिनिंग आहे त्यामध्ये. 388 रुपयाला चालू आहे, काय अर्थ नाही. पण जर कोणी म्हटलं शेअर सध्या 500 रुपयापाशी ट्रेडिंग करतोय, याचा अर्थ काय, सायकोलॉजिकल नंबर पाशी ट्रेडिंग करतोय तो. आता एक्झाम्पल दाखवता तुम्हाला चार्टवर, पॉवर काय असते सायकोलॉजिकल नंबरची. याचा मी स्टार्टिंगच्या फेज मध्ये लय फायदा घेतलेला आहे बरं का, की लेवलचा लागन तेवढा. एक्झाम्पल बघू आपण, नेमकं की लेवल्स कशा प्रकारे ऍक्ट करताय स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये, मिड कॅप मध्ये पण वर्क करतात, स्मॉल कॅप मध्ये बघू तरी आपण. इथं चेक करा, 900 रुपयाच्या आसपास स्टॉक्सने काय केली, एक रेंज बनवली. 900 रुपयापाशी तो काय केला, कंटिन्यू रेजिस्टन्स घेत होता. 900 रुपयाचा राऊंड नंबर दिसतोय की तुम्हाला, 907 रुपये. आता डेली टाइम फ्रेम म्हणून ऍडजस्ट करून घ्या. 900 रुपये जशी ब्रेकआउट दिली तसं स्टॉक्स रॉकेट झाला, पण कुठं एक्झॅक्ट 1300 रुपयाला टच केलं. 1300 रुपयाला टच केलं, खाली 1100 रुपयाचा सपोर्ट घेतला. राऊंड नंबर्स, 1500 रुपयाचा राऊंड नंबर पण खूप पॉवरफुल आहे. टच केलं 1500ला, हे दिसतंय तुम्हाला. 1500 रुपये शेअरची प्राइस असते ना हायच्या आसपास, 1500ला टच केलं, तिकडनं खाली पडला, 1300 सपोर्ट घेतला, वापस रॉकेट झाला. नेक्स्ट असं सांगतो तुम्हाला, इथं चेक करा, नेक्स्ट वापस 1900च्या आसपास रेजिस्टन्स घेतला, तिकडनं खाली पडला. म्हणजे कंटिन्यू राऊंड नंबर्स पशी स्टॉक्स थांबता, तिकडनं बुल रन देता. आता एक छोट्या टाइम फ्रेमला बघायला भेटलं, दाखवतो तुम्हाला. आता बघा, स्टॉक्स मॉर्निंग पासून चालायला सुरू झाला, जवळपास 1800 रुपयापासून चालला, 100 रुपये गेला, 1900 रुपयाच्या पहिले 10 मिनिटं थांबला तो. तिथे तिने टाइम स्पेंड केला, किंवा चला थांबवा आपण इथं बघू का ही नंबर आहे का. तिथनं तिने ब्रेकआउट दिल्यानंतर वापस तुम्हाला 4% रिटर्न भेटलं. किती मिनिटांमध्ये, 15 मिनिटांमध्ये, हार्डली 15 मिनिटांमध्ये. पण काय झालं, राऊंड नंबर आहे तो, तर मग स्टॉक्सनं करेक्शन दिलं, सपोर्ट घेतला ह्या नंबर पशी, रॉकेट झाला. समजतंय तुम्हाला, ही जे राऊंड नंबर्स आहेत का, यांच्यापाशी स्टॉक्स थांबता, इथूनच चला सुरू करता, रॉकेट होता. एक्झाम्पल अजून एखादं घेऊन दाखवता. हे बघा, 2250 रुपये, एंडिंगला किती, 50 रुपयाचा राऊंड नंबर आहे. तुम्हाला शेअरच्या प्राइस आतापर्यंत कसं ऐकायला भेटल्या, 340 रुपये शेअर चालू आहे, 200 रुपये, 220 रुपयाला चालू आहे, 321 रुपयाला चालू आहे, ते बोर वाटतं. पण लोकांचे खरे स्टॉप लॉसेस कुठे असतात माहितीये का, ह्या स्टॉक्स मध्ये, की लेवल्स पशी, राऊंड नंबर्स पशी. हे बघा, 2300 रुपयाच्या आसपास स्टॉक्स कंटिन्यू रेजिस्टन्स घेतोय, हे दिसतंय तुम्हाला. आता हा ब्रेकआउटला तुम्ही तुमच्या वॉटलिस्टला ऍड करा, ज्या टायमाला ब्रेकआउट देईल तुम्ही तुमच्या रिस्क प्रमाणे याला घेऊ शकता. कंटिन्यू रिस्पेक्ट देतोय, हे 500 रुपयाचा राऊंड नंबर. हे बघा, स्टॉक्सनं काय केलं, याच्या आसपास टाइम स्पेंड केला, इथून तिने ब्रेकआउट तर दिली, पण 500 रुपयाच्या आसपास कंटिन्यू तिने ट्राय केलं खाली जायचं, पण त्याच्यात एवढं पोटेन्शियल होतं, तिकडनं तो सरळ रॉकेट झाला. हे बघा, 90 डिग्री मध्ये मूव. नेक्स्ट स्टॉप कुठं होता, 1000 रुपयाच्या आसपास, राऊंड नंबर. बाकीच्या टायमाला थांबतो बरं का, असं नाही की तो थांबत नाही, इथं थांबला 760 रुपयाच्या आसपास. पण एक सांगायचंय तुम्हाला, की जे नंबर्स असतात का शेअरचे, 1000, 1100, 1200, 100, 200, 300, 400, 500, 700, 800, 900, 1000, 1200, यांच्यापाशी हे स्टॉक्स थांबता म्हणजे थांबतात. कारण की त्यांना बॅरियर येते, सायकोलॉजिकल बॅरियर.
सायकोलॉजिकल म्हणजे कसं, जसं आपल्या माणसांना तुम्हाला माहितीये भरपूर वेळा आपण सायकोलॉजिकल डिस्टर्ब असेल तर आपण रिअल लाईफ मध्ये काही नाही घडलं तरी आपण ते सायकोलॉजी मध्येच घडत राहतो, म्हणजे माइंड मध्ये घडत राहतो, आपण त्याला रिअलिटी म्हणून बसतो. तसंच आहे या स्टॉक्सला नंबर म्हणजे कसे सायकोलॉजिकल पेन. ते तिथं गेल्यावर थांबणार म्हणजे थांबणार, ब्रेकआउट तिथंच देणार, तिथं सपोर्ट घेणार. आता बघा 1,000 रुपयाचा राऊंड नंबर किती वाटतो ऐकाल तुम्हाला, एकदम पॉवरफुल. जर मी त्या ठिकाणी म्हणलो शेअर सध्या 852 रुपयाला चालू आहे, ऐकायला किती वाटते, ऑड वाटते की नाही, 852 रुपयाला चालू आहे, ठीक आहे काही इश्यू नाही. पण त्याच ठिकाणी म्हटलो शेअर सध्या 1,000 रुपयापाशी ट्रेड करतोय, राऊंड नंबर झाला का नाही तो. मग तसे स्टॉक्स ह्या नंबर्स पाशी थांबता, तिथूनच ब्रेकआउट देता, तिथंच सपोर्ट घेता. आता बघा 1,000 रुपयाच्या पहिले त्यांनी महिनाभर टाइम स्पेंड केला, 1,000 रुपये जसं टच केलं का हे बघा 1,000 रुपयाच्या आसपास गेला, तिकडनं सरळ तो खाली पडायला बघितलं त्यांनी, 900 रुपयाच्या आसपास सपोर्ट घेतला, 1-1.5 महिना वाट बघितली की यार काही करता येईल का, ब्रेकआउट दिली, त्यानंतर 90 डिग्री मध्ये रॅली तर भेटली, पण ब्रेकआउट दिल्यावर पण बघा किती वेळा ट्राय केलं, 1,000 रुपयाच्या खाली कॅन्डल येईन येईन येईन, 2-3 वेळा आली पण वापस वरी जाऊन क्लोज झाली. याचा अर्थ काय, हे नंबर्स पशी खूप जास्त लोकांची ऍक्टिव्हिटी असतात. मी आज पण या नंबर्सला जे लय मतलब जेवढे जास्त रिस्पेक्ट देतात तेवढी देतात. इथं बघा एक सेकंद, ब्रेकआउट दिली आहे एखादा स्टॉक्स, एक सेकंद आवाज एकदम. इथं बघा स्टॉक्सनं 2100 रुपयाच्या आसपास किती वेळ टाइम स्पेंड केला, राऊंड नंबर नाही तो, ब्रेकआउट करायच्या पूर्वी. इथं बघा स्टॉक्स कंटिन्यू 2100 रुपयाच्या आसपास थांबला थांबला, ब्रेकआउट दिली, तिकडनं सरळ रॉकेट झाला. ही पॉवर आहे राऊंड नंबरची. त्यामुळे तुम्ही पण आता इथं बघा 3,000 राऊंड नंबर ऐकायला किती भारी वाटतोय, 3,000, 1,000, 500, 1,500, 2,000 हे ऐकायला किती वाटतं, एकदम पॉवरफुल नंबर्स वाटतंय का नाही. मग स्टॉक्स ह्याच नंबर पशी थांबता, यांच्या पशी रेजिस्टन्स घेता आणि इथनं ब्रेकआउट देता किंवा फेल होता, काय असेल त्यांचं. इथं बघा चलत चलत आला, ऐकायला एकदम पॉवरफुल नंबर आहे कोणता, 3,000. किती वेळा ट्राय केलं 3,000 पुढे जायचं, 4-5 वेळा. पण जसं त्यांनी 3,000ला काढलं, 2च दिवसामध्ये तुम्हाला 300 पॉईंट, 2च दिवसात 300 पॉईंट म्हणजे किती झाले, 10% रिटर्न दीड ते 2 दिवसात भेटले तुम्हाला. क्लिअर, समजतंय का, समजतंय का. तेच म्हणतो असतो मी तुम्हाला, बॅच मध्ये 2 स्टुडंट असतात, ढ आणि जे समजून घेता लवकर ग्रॅप करता. मी तुम्हाला म्हटलोय का लार्ज कॅप मध्ये ट्रेड करा, दास शेट का म्हणताय की सर भेलपुरी होती, अरे ब्रेकआउट मध्ये मी म्हटलोय कुठे ट्रेड करायचं, मिड कॅप स्मॉल कॅप. मी म्हटलोय मिड कॅप मध्ये तुम्हाला लिक्विडिटी ट्रेड करायची, डन. डोक्याचा वापर करा राव, फक्त एवढं मेंदू दिला त्याचाच वापर करायचा आपला. किती लागायला वेळ त्याला, हा डेली टाइम फ्रेमवर 5 मिनिटाच्या नादीने लागायचं बरं का. क्लिअर का, समजून घ्या जरा तुम्ही थोडं, मतलब असं पण नाही की लहान आहेत. मला तर असं वाटतंय माझ्यापेक्षा तर 90% लोक एजनी मोठे आहेत. तुम्ही फक्त एवढं सांगतोय की कॅरेक्टर प्रत्येक स्टॉकची वेगळे आहेत ना, ते आपल्याला समजलं पाहिजे. तुम्हाला स्विंग ट्रेड करताना मी तुम्हाला म्हटलो का काही प्रॉब्लेम आहे स्विंग ट्रेडला. आता बघा तुम्ही म्हणता सर स्विंग ट्रेड तुम्ही तर स्मॉल कॅप मध्ये पण करायला लावलंय, मी म्हणलो का नाही करा, म्हणलो का नाही सांगा बरं, करायला लावलं की नाही, मी करायला लावलं की नाही सांगा. मी म्हणलो की नाही स्मॉल कॅप मध्ये पण ट्रेड करा, लिक्विडिटी सुद्धा ट्रेड करा, म्हणलो की नाही. आता आपल्याला इथं एक सांगतो तुम्हाला, आपण लिक्विडिटी स्विंग ट्रेडला कशी ट्रेड करणार, आपल्याकडे फक्त ऑप्शन काय, एवढंच ऑप्शन आहे स्विंग ट्रेड मध्ये, एवढंच ऑप्शन आहे फक्त. आपण इथं ट्रेड थोडं करणार आहे रेजिस्टन्स पाहिजे, हा रेजिस्टन्स झालाय डेली टाइम फ्रेमवर. इथं आपण काय करू, एक सेकंड, यांनी ब्रेकआउट नाही दिली, या स्टॉक्सने ब्रेकआउट दिली, आपण याला सेल करू शकतो स्विंग ट्रेडिंगला आणि 500 पॉईंट खाली विकू. स्विंग ट्रेडिंगला तुम्ही सेल करू शकत नाही स्टॉक्सला, समजतंय तुम्हाला. रिटेस्ट फिटेस्ट काही लाड नसतो. तुम्हाला एक सांगू का, आपण मिड कॅप आणि स्मॉल कॅप कॅटेगरी अशी येते ना, त्यांना रिटेस्ट फिटेस्ट ह्या गोष्टी काहीच माहित नाही. एकच माहिती, जर बाहेर पडला तर रॉकेट, नाहीतर तो एका ठिकाणी घुसून मतलब एका ठिकाणी बंद राहतात ते. चला असो, आता एक दुसरा घेतो एक्झाम्पल, आता तिथपर्यंत ठीक आहे. आपण थोडं पुढे मूव्ह करू, एक सेकंड. हा परफेक्ट. आता इथं चेक करा, एक स्टॉक ट्रेंड मध्ये 2015 पासून त्याचा फेस कुठे इंकलाय, म्हणजे वरच्या साईडला त्याचा फेस आहे.
100 रुपयाचा राऊंड नंबर. मी म्हणू तुम्हाला ते जेसी लिव्हरमोरचं पुस्तक तुम्हाला म्हटलं होतं नाही, जेसी लिव्हरमोर रिमिशन्स ऑफ द स्टॉक ऑपरेटर, त्याच्यामधनं मी हा कन्सेप्ट घेतलेला आहे. त्यांनी 100 रुपयाच्या राऊंड नंबरला खूप जास्त ट्रेड करायचा. मी म्हणतोय तुम्हाला हा राऊंड नंबर तुम्हाला युट्यूब इन्स्टा कुठं उचकून काढा, कुठं भेटणार नाही. हे मी स्वतः बनवलेलं आहे, मी गॅरंटी देतो तुम्हाला. कुठंच नाही. आता दोघं तिघं माझ्या बेसिसवर शिकवतात बाहेर, त्यात काही डाऊट नाही. पण एक सांगतोय का तुम्हाला, मी त्या पुस्तकात फक्त 100 रुपयाचा राऊंड नंबर घेतला. अरे म्हणलं 100 रुपये आहे तर मग 1000 पण आहे, 500 पण आहे, 25 पण आहे. मग ती वेगळी राऊंड नंबर मी माझी स्वतः स्टडी केली. आता इथं काय 100 रुपयाचा राऊंड नंबर आहे. ऐकायला कसं वाटतंय सायकोलॉजिकली तुम्हाला, यार हा एक नंबर आहे अट्रॅक्टिव्ह. स्टॉक्सनं काय केलं बघा, चलत चलत आला. एक वेळा, दोन वेळा इथं थांबला तो, हा खाली पडला. तिसऱ्या वेळा, चौथ्या वेळा इथंच थांबला तो. टाइम स्पेंड केला त्यांनी. कुठं? 100 रुपये पैसे दिसते तुम्हाला एक्झॅक्ट माझ्या राईट हँड साईडला. राईट हँड साईडला दिसते तुम्हाला 100 रुपयाचा राऊंड नंबर आहे. पण जशी त्यांनी 100 रुपयाची ब्रेकआउट दिली, तुम्हाला पोटेन्शियल बघाय किती. 150% रिटर्न 2 महिन्यामध्ये. 150% रिटर्न फक्त 2 महिन्यामध्ये भेटले. सगळा क्रायटेरिया आपला तिथं लागू झाला. काय टचेस पण आहेत तिथं, होल्ड पण भेटलंय. इथं बघा दिसते तुम्हाला, इथं तो स्टॉक्स काही काळासाठी थांबला सुद्धा आहे. थांबला पण इथं चेक करा, इथं होल्ड पण दिलाय तिने रेजिस्टन्सच्या आसपास. आणि इथं टाईट कॅन्डल बनलेली दिसते तुम्हाला, छोटीशी एकदम मिडल मध्ये. इथं दिसते का? एक सेकंड, कलर चेंज करू आपण. दिसते मिडल मध्ये. याचा अर्थ काय, ती कॅन्डल सांगते की तयारी असू दे, नको स्टॉक्स कधी ब्रेकआउट देऊ शकतो. ते झालं, ब्रेकआउट दिली 90 डिग्री मध्ये मोमेंटम. हे पोटेन्शियल आहे ब्रेकआउटचं. आता वापस एक एक्झाम्पल इथं दिसलं मला, एक सेकंड. हे बघा, तेच कन्सेप्ट. ट्रेंड कोणता? अप ट्रेंड. स्टॉक्सचे टचेस बघा, सेकंड, थर्ड, फोर्थ, होल्ड पण सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली भेटल्या. त्यानंतर बघा अगेन 90 डिग्री मध्ये रॅली, 38% रिटर्न 20 दिवसामध्ये. हे पोटेन्शियल आहे ब्रेकआउटचं. फक्त एवढं आहे, ट्रेंड, टचेस, होल्ड, मार्केट कंडिशन आणि आपला सायकोलॉजिकल नंबर आहे का रेजिस्टन्स पशी ते बघणं. हे भेटलं, मग तुम्ही त्या बेसिसवर ट्रेड घेऊ शकता. एक दोन एक्झाम्पल अजून देतो. माझ्या पोर्टफोलिओ मध्ये एक स्टॉक्स आहे, एकच सेकंड, जास्त दिवस झाले पोर्टफोलिओ चेक पण नाही. एकच सेकंड. आता हे बघा, मी त्या टायमाला रॅन्डमली ट्रेड घेतला होता. रॅन्डमली म्हणजे कसं, ब्रेकआउटच्या बेसिसवर. पण मग नंतर समजलं मला की स्टॉक्स येणाऱ्या काळामध्ये चांगला आहे. मी हे न्यूज फ्यूज बघितल्या, ऐकायला पण पडलं, स्टॉक्सचा परफॉर्मन्स पण अजून पण माझ्या होल्डिंग मध्ये. त्याच कन्सेप्टवर घेतला होता मी. आता बघा, स्टॉक्स कोणत्या ट्रेंड मध्ये? अप ट्रेंड मध्ये. आता एकदा तुम्ही याच्यात टचेस कॅल्क्युलेट करा. याच्यात टचेस किती सांगा बरं कोणतरी मला एकदा. आपल्या क्रायटेरियामध्ये बसतो का हा? येस ऑर नो मध्ये सांगा. येस ऑर नो मध्ये सांगा मला, फास्ट फास्ट. येस, 4 टचेस. आपण याला प्लॅन करू शकतो. इथं होल्ड भेटलाय का? होल्ड म्हणजे ब्रेकआउटच्या पहिले काही काळ थांबलाय की स्टॉक्स? मी रेजिस्टन्स ड्रॉ केला, त्याच्या आसपास काही थांबलाय का तो? लेट मी सी किती जण. हा परफेक्ट. इथे एक ती टाईट कॅन्डल दिसते तुम्हाला. टाईट कॅन्डल म्हणजे काय, जी अपसाइड आणि डाऊन साइडला शेडो आहे. इथं आहे का अशी एखादी कॅन्डल? आहे का? आणि त्या टायमाला सांगतो मी, तुला सांगतो तुम्हाला, 2021 2022 फुल बुल ट्रेंड होतं, म्हणजे एकदम बुलिश मार्केट होतं त्या टाइमला. त्यानंतर बघा ब्रेकआउट दिली, इथं सायकोलॉजिकल नंबर नव्हता. आता म्हणता सर इथं सायकोलॉजिकल नंबरच नाही ना, 50 आहे ना, 100 आहे ना, 150 ना, 200 ना, 250 ना, 500. फक्त इथं चान्सेस कमी होते. मग मी काय माइंडमध्ये ठेवतो, एखाद्या वेळेस रेजिस्टन्स पशी लिहून ठेवा बरं का, एक तिथं नोट डाऊन करा IMP पॉईंट म्हणून. एखाद्या वेळेस जर रेजिस्टन्स पशी सायकोलॉजिकल नंबर नसेल तर मी तिथं ट्रेड घेऊ शकतो का? हा, घ्या बिंदास. पण माइंड मध्ये काय ठेवा, इथं चान्सेस कमी असतील, प्रॉफिट व्हायचे चान्सेस कमी असतील. जिथं तुमची 70% अॅक्युरेसी, तिथं 50-55%. पण घ्यायचा ट्रेड बिंदास, कारण की हे रेअरली बनते पॅटर्न्स. तुम्हाला महिन्यात 2 जरी ट्रेड भेटले स्विंग ट्रेड साठी, हे तर लय झालं आपला. इथनं बघा ट्रेंड बघा, एकदा हे पोटेन्शियल बघा. एकच सरी दुसरंच क्लिक केलं मी. ही मुवमेंट बघा, 150% रिटर्न तुम्हाला 40 कॅन्डल मध्ये, म्हणजे 40 दिवसामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये म्हणा. 150% रिटर्न कुठं भेटणार आहे? किती पण इंट्राडे करा, किती उड्या आणा. मी म्हणतो तुम्ही सकाळ संध्याकाळ उड्या आणा इंट्राडे मध्ये, 150% रिटर्न निघणं म्हणजे जोक नाहीये. आणि पुन्हा एकाच ट्रेड मध्ये भेटतंय. 100 ट्रेड इन अँड आउट, इन अँड आउट ब्रोकर साठी काम करण्यापेक्षा 1000 ट्रेड जरी भेटला महिन्यात, तरी आपलं लय होऊन जातं. आणि ब्रेकआउट होत राहतं बरं का, फक्त कुठं? लार्ज कॅप मध्ये नाही, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये. हे त्यांचं कॅरेक्टर तसं असतं, ते अशा प्रकारे चालतं. एक तर चालता, नाहीतर एका ठिकाणी बंद राहता.
आता इथं बघा, एक सिंपल तुम्हाला कॅरेक्टर समजून जाईल. 500 रुपयाचा राऊंड नंबर आहे. किती वेळा तिने ट्राय केलं त्याच्यावरच राहायचं. त्याच्यावरील 600 रुपयाचा सायकोलॉजिकल नंबर आहे. मी रेजिस्टन्स ड्रॉ करतो इथे, हे बघा हे 600 रुपयाचं. ब्रेकआउट दिली 600 रुपयापासून, स्टॉक सरळ रॉकेट झाला, कुठपर्यंत गेला? 800 रुपयाच्या आसपास गेला. सपोर्ट कुठे घेतला तिने? 700 रुपयाच्या आसपास तिने सपोर्ट घेतला. म्हणजे स्टॉक्स तुम्हाला समजतंय का? चालता कुठं, थांबता कुठं? राऊंड नंबर पशी. मग आपलं काम काय? स्टॉक्स असा बघायचा जो राऊंड नंबर पशी टाइम स्पेंड करता. आता येणाऱ्या काळामध्ये, आता मी याला वॉच लिस्ट मध्ये ठेवून, 1200 रुपयाचा राऊंड नंबर आहे हा, विंडलास मध्ये. कधी पण येऊ शकतो तो, समजा 2 महिने आला किंवा दिवाळीच्या टायमामध्ये आला आणि इथनं ब्रेकआउट देतो. तुम्हाला एक सांगतो, पोटेन्शियल आहे त्यामध्ये. 200-300 पॉईंट तर इझी काढून देणार. 200-300 पॉईंट 100 क्वांटिटी जरी घेतले तरी सांगतो तुम्हाला इझिली 30-35 हजार प्रॉफिट कुठं नाही गेलं. क्लिअर? फक्त एवढं आहे की तुम्हाला याच्यामध्ये नेमकं स्टॉक सापडायचे कसे. आता एकदम इझी आहे बरं का. वापस तीच क्रायटेरिया सांगतो तुम्हाला. कॉम्प्लेक्स करून सोडलेलं नाही, जास्त करायचं असं तर केलंय असं तुम्हाला आधी. हे बघा, चार्टिंग वेबसाईटवरचा क्रिएट स्कॅनर क्लिक करायचं. ते सिंपल, तो पहिला फॉर्म्युला का तोच. ओपन किंवा आपला क्लोज घ्या, ठीक आहे, काही इश्यू नाही. क्लोज, ग्रेटर दॅन आणि बाजूला कुठेही क्लिक करा. रन स्कॅन केला आपण, आपल्या समोर लिस्ट आली. फक्त याला बघायला किती वेळ लागतो माहितीये का? आता इथं चेक करा, मी आता स्क्रोल डाऊन करतो हा. मला बघा कुठं रेंज बनलेली आहे का, कुठं ब्रेकआउट होतीये का. फक्त लो व्हॉल्यूम असेल असं, हे सोलोना सारखं, याला अवॉइड करा. मी आज इथनं स्टॉक्स फिल्टर करतो बरं का. मला फिल्टरला दुसरं काही ऑप्शन नाही, मी इथून स्टॉक्स फिल्टर करून काढत असतो. इथं बघा किती वेळ लागला मला. बघा आता एक मिस आउट झाला आपल्याकडनं, तो चुकून. म्हणजे आपण क्लास लेट झाला, त्यात आपली चुकी नाही. तुम्ही नाही तर सापडून पण काढला असता. आता बघा, सगळ्यात पहिलं क्रायटेरिया ट्रेंड कोणता आहे बघ ना. आता ट्रेंड काय सांगतोय की या स्टॉक्सचा ट्रेंड अप ट्रेंड आहे. पहिला क्रायटेरिया फिल झाला. दुसरा बघा, इथे एक रेजिस्टन्स फॉर्म केले. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ टचेस पण झालेत वेलिंग चला. इथं दिसतंय तुम्हाला ब्रेकआउटच्या काही काळ थांबला पण इथं तो. ब्रेकआउटच्या आसपास, रेजिस्टन्सच्या आसपास बघा 3-4 कॅन्डल थांबला, म्हणजे 4 दिवस थांबलाय. थांबल्यानंतर तिने ते 2 किंवा 3 कॅन्डल आय थिंक तिने सेम हेच बनवलेत. कोणत्या माहिती का? अशा. मग तर उलट जास्त साईन भेटते मला की यार तयारी ठेवायला पाहिजे. आणि त्यानंतर हा जो रेजिस्टन्स आहे हा कुठे माहितीये का? 700 रुपयाच्या राऊंड नंबर पैसे. 700 राऊंड नंबर नाही काय करायला वाटतं की नाही? 700, 800, 1100. तिथं तिने काय केलं, थोडासा टाइम स्पेंड केला आणि बघा जशी ब्रेकआउट दिली, 700 वरनं 750 रुपयाचा हा एका दिवसात. म्हणजे 50 पॉईंट म्हणजे किती झाले? 4-5% रिटर्न कुठं नाही गेलं. 5% इन सिंगल डे. इथून तर खरी मोमेंटम स्टार्ट झाली. फक्त आता एंट्री हुकली आपली त्यामध्ये. आता फक्त तुम्ही एक ऑब्झर्वेशन म्हणून घरून जाऊन बघू शकता याला. हे बघा, जीपीटी हेल्थ केअर. हे ब्रेकआउट एवढंच राहतं फक्त की कधी ब्रेकआउट दिन सांगता येत ना. आता मी काय केलं, एक रेजिस्टन्स मार्क केला. एक स्टॉक्स जसा आयपीओ आला तसा तो स्टॉक्स एका रेंजमध्ये बंद झालेला आहे. मग येणाऱ्या काळामध्ये जर हा 220 रुपयाच्या पुढे निघतोय, ब्रेकआउट देतोय, तर किती फास्ट मोमेंटम करण्याचा विचार पण करू शकत नाही तुम्ही. याला काय करायचं, आपण वॉच लिस्ट मध्ये ऍड करायचं. वॉच लिस्ट म्हणजे काय? हे दिसतंय तुम्हाला, वॉच लिस्ट मध्ये ऍड करू शकता. याच्यामध्ये तुम्ही ऍड करून ठेवू शकता. आय थिंक टाटा इन्व्हेस्ट पण आहे त्यामध्ये, मी ऍड करून ठेवलाय. ह्या अकाउंट मध्ये जास्त नाहीत, पण स्विंग ट्रेडिंगच्या दुसऱ्या अकाउंट मध्ये आहे. इथं बघा 7500 राऊंड नंबर, रेजिस्टन्स, स्टॉक्सचा ओव्हरऑल ट्रेंड अप ट्रेंड, सायकोलॉजिकल नंबर आहे 7500चा. टचेस पण चांगले झालेत. फक्त आता मला पाहिजे का इथं, येणाऱ्या कधी येईल तर मला माहित नाही. 15 वर्षांनी, 15 दिवसांनी, मला माहित नाही. येऊन इथं तिने थोडासा टाइम स्पेंड करणं आणि मग ब्रेकआउट देणं. मग मी एंट्री करणार 100%. मग तिथं काही बघत बसणार नाही. इथं चेक करा, इथे एक ब्रेकआउट होती. किती? 2600 ब्रेकआउट दिली. 90 डिग्री मध्ये मोमेंटम, 35% रिटर्न तुम्हाला एका वीक मध्ये. वापस खाली जा, तुम्हाला दाखवतोय ब्रेकआउट. तुम्ही म्हणता सर बंद नाही, रेग्युलरली बनता. फक्त ते कुठं सापडायचे ते माहित पाहिजे. रेंज ब्रेकआउट 1600 रुपयाची झाली. एकदम परफेक्ट क्रायटेरिया बरं का आपला. सगळं डॉट टू डॉट फॉलो केला तिने, होल्ड फील्ड सगळं. की मोमेंटम बघा, याच्यामध्ये पैसा डबल झाला असता आय थिंक. हा इझिली 80% रिटर्न तुम्हाला 20 दिवसामध्ये भेटलंय. क्लिअर का? सिपला फिपला ह्या स्टॉक्स नाही का बघू बरं का. सिपला लार्ज कॅप मध्ये येतो. आता एंट्री सांगतो ना, आता कुठे एंट्री, आता माझ्यावर सोडा. आता हे बघा, आता एंट्री एकदम इझी आहे.
आता आपण काय करणार, हे क्रायटेरिया माइंड मध्ये ठेवली, चेकलिस्ट म्हणजे काय, तुम्ही असं समजा की बाहेर पडले, तुम्हाला किराणा वगैरे परचेस करायचा, आणि ही चेकलिस्ट सगळी पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही घेणारच नाही ह्या वस्तू. तसंच आहे, पूर्ण सगळं कंप्लीट झाल्यावर त्या ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची. आता एंट्री कशी करायची, हा रेजिस्टन्स पॉईंट आहे. तर नेमकं एंट्री करायचं एकदम सिंपल सांगतो तुम्हाला. 1 आवर टाइम फ्रेमवर शिफ्ट व्हायचे. दुसऱ्या दिवशी समजा काय झालं, आता स्टॉक्स न काय गेली, हे रेजिस्टन्सच्या आसपास होल्ड दाखवली, इथं आता होल्ड करतोय कंटिन्युअली, इथं थांबतोय. फक्त त्याला ऑब्झर्व करायचं काम तुमच्या आता, नाही तर मी तुमच्यासाठी ते पण केलं असतं, पण आता तेवढा टाइम नाही माझ्याकडे. याला कंटिन्यू ऑब्झर्व करत राहायचं, बघत राहायचं, 2 दिवसाला 3 दिवसाला एकदा मोबाईल ओपन करायचा, वॉटलिस्ट 1 सेकंद लागतो हार्डली. जसे याच्या बाहेर स्टॉक्स पडून तुमच्या राऊंड नंबरच्या, हा राऊंड नंबर आहे समजा, हा XYZ राऊंड नंबर आहे, त्याच्या बाहेर पडतोय तो, कुठे, तुमचा जो राऊंड नंबर आहे त्याच्या बाहेर पडतोय, तर मग काय करायला लागेल, 1 आवरच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं. हे 1 आवर टाइम फ्रेम दिसतोय तुम्हाला, सर्च कुठं करतोय आपण, 1 डे टाइम फ्रेमला, आणि एंट्री कुठं करणार आहे, 1 आवर टाइम फ्रेमला. 1 आवर टाइम फ्रेमला आपण समजा शिफ्ट झालो, 1 आवर टाइम फ्रेमला तुम्ही जो रेजिस्टन्स ड्रॉ केलाय त्याच्या बाहेर एकदम मोठी कॅन्डल क्लोज होणं गरजेचं आहे. तुमच्या डोळ्याला चांगली दिसली पाहिजे बरं का अशी, नाहीतर उगा बारीक कॅन्डल क्लोज झाली अशा प्रकारची, सर इथे एंट्री घेऊ का, चालन का सर, अशी प्रकार एकदम नेबळी कॅन्डल, म्हणजे त्याला इंटरेस्ट नाही, अवॉइड करा तो ट्रेड, फेकून द्या, म्हणजे नाही घेतला तरी चालेल. पण जर कॅन्डल अशी म्हटली एकदम शार्प बुलिश अशी, तुमच्या डोळ्याला लगेच दिसून येतात. आता बघा ह्या कॅन्डल मध्ये, तर तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये स्ट्रॉंग कोणती आहे, ही कॅन्डल स्ट्रॉंग आहे का ही कॅन्डल स्ट्रॉंग आहे, तुम्ही म्हणता ही कॅन्डल स्ट्रॉंग आहे, तर अशा प्रकारची कॅन्डल पाहिजे जी तुम्हाला अट्रॅक्ट करण, की याच्यामध्ये स्ट्रेंथ आली. अशा कॅन्डल जशी बंद करण, 1 तासाची कॅन्डल जशी बंद करण, 1 आवरची कॅन्डल जशी याच्या बाहेर बंद करण, दुसऱ्या कॅन्डलला लगेच एंट्री घेऊन टाका. समजा ही कॅन्डल बंद झाली 12 वाजून 15 मिनिटांनी, 9 वाजून 15 मिनिटं ते 11 वाजून 15 मिनिटाला एक पहिली कॅन्डल बनते, एका घंट्याची एक, त्यानंतर 11 वाजून 15 ते 12 वाजून 15 मिनिटांनी दुसरी कॅन्डल बनती. तर मग आता काय झालं, एखादी कॅन्डल याच्या बाहेर 1 आवरची क्लोज झाली, लगे एंट्री करून टाकायचं. क्वांटिटी, फुल क्वांटिटी लोड करायची, जास्त डोकं नाही लावायचं, फुल जेवढ्या आहे तुमच्याकडे, समजा रिस्क मॅनेजमेंट प्रमाणे तुम्हाला एंडिंगला देणारची मी तुम्हाला रूल्स मध्ये. एंट्री केली, स्टॉप लॉस कुठे ठेवायची, ही जी कॅन्डल आहे, ही जी मोठी कॅन्डल बाहेर पडली, हिच्या लोचा स्टॉप लॉस ठेवायचा. एंट्री बॉटमला स्टॉप लॉस. आता एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, आय थिंक जीपीटी हेल्थ केअर का कुठेतरी बनलंय, हा डन. आता आपण काय केलं, फिल्टर करून ठेवला होता स्टॉक, 700 रुपयाचा राऊंड नंबर होता, की आपण हा रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे. आता मी एंट्री कशी करणार, सिंपल एंट्री करायचं क्रायटेरिया, याच्या बाहेर 700 रुपयाच्या बाहेर किंवा रेजिस्टन्सच्या बाहेर चांगली मोठी कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. आता एवढी तर साहजिकच आहे, ही कॅन्डलची साईज बघता, बाकीच्या कॅन्डलची तब्येत बघा कशी, बाकीच्या अशा दिसते सगळ्या कॅन्डल, पण ही सडनली एवढी दिसते, याचा अर्थ मिनिंग काय, या स्टॉक्स मध्ये काही ना काही ऍक्टिव्हिटी आहे, किंवा याच्यामध्ये ती स्ट्रेंथ आली, आपण याला बाय करू शकतो. मग बाय कुठं करणार, इथं लगेच बाय ऑर्डर टाकून द्या, स्टॉप लॉस इथला ठेवून द्यायचा, हा स्टॉप लॉस झाला, आणि हे माझी एंट्री प्राइस झाली. आणि टार्गेट याच्यामध्ये मिनिमम 1:3 घ्यायचंय, मिनिमम 1:3, म्हणजे किती, जेवढा स्टॉप लॉस आहे त्याच्यात 3 पट टार्गेट घ्यायचंय तुम्हाला. स्टॉप लॉस किती असेल समजा, आता इथं बघा आपण 5%चा, तर तुमचं टार्गेट कमीत कमी 15%चा प्लॅन असला पाहिजे, इथपर्यंत तरी टार्गेट मिनिमम घ्या, मिनिमम. आणि तुमच्याकडे जर होल्डिंग कॅपॅसिटी किंवा ट्रेडला मी होल्ड करून बसू शकतो माझ्यासारखं, मला माहिती माझ्याकडनं भरपूर वेळा असं पण होतं की स्टॉक्स रिव्हर्स पण करतो, तरी पण मला कधी कधी काही वाटत नाही त्यामध्ये, असं ना होल्डिंग कॅपॅसिटी चलू द्या, मग 900-1000 पर्यंत चलू द्या, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की आता पोट भरलंय माझं, किंवा स्टॉक्स आता रिव्हर्सल करतोय, एखादी लाल कॅन्डल बनवतोय मोठी, किंवा खाली बिरिश नुसते 2-3 कॅन्डल बनवते, मग एक्झिट करा. क्लिअर, एकदम सिंपल एंट्री आहे. 1 डे टाइम फ्रेमला सिलेक्शन, आणि 1 आवर टाइम फ्रेमला एंट्री. क्लिअर का, हा 100च्या मल्टिपल मधले नंबर्स. तसं जर झालं तर अवॉइड करा तो ट्रेड, कारण तसं खूप रिअरली होतं. रेड कॅन्डल क्लोज करणं म्हणजे तो गॅप अप ओपन होतो एका दिवस. पर ट्रेड रिस्क किती घ्यायचं, 3-4% एका ट्रेडला घेऊ शकता, 4% मॅक्झिमम. पूर्ण कॅपिटलचं 4%, कॅपिटल 10,000 आहे तर 400 एका ट्रेडला घ्या, कॅपिटल 1 लाख आहे तर 4,000 घ्या, कॅपिटल 1 करोड आहे तर 4 लाख रुपयाचे तुम्ही रिस्क घेऊ शकता एका ट्रेडला. मी ब्रेक ऑर्डर तुम्हाला सांगतो माझं,
मी एक तुम्हाला जेन्युअनली सांगतो बरं का, ब्रेकआउटचा माझा पर्स्पेक्टिव्ह सांगतो, ऐका ना आता. रिपीट काही नाही, पॉसिबल नाही, ते रिस्क घेतो. हे बघा, एका ट्रेडला तुम्हाला स्विंग ट्रेड करताय तर 4-5%, बरं काम करा, 5% लिमिट घ्या. 3, आता हे व्हॅरी करतं, समजा तुम्ही किती तेवढं तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे. भरपूर जण असे असतात जे नसतं कम्फर्टेबल एवढं रिस्क घ्यायला. 3 ते 5% फेज मध्ये घ्या. कॅपिटल आपलं टोटल किती आहे बघायचं. कॅपिटल तुमच्याकडे 1 लाख आहे, तर मग ठरवा ह्या स्टॉक्सला मला, आता एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो डायरेक्ट डिटेलमध्ये. समजा 1 लाखाचं कॅपिटल तुमच्याकडे, 1 लाख रुपयावर तुम्हाला 5,000 रुपयाचा लॉस घ्यायचा आहे. मग आता 5,000चा लॉस किती झाला, टोटल रिस्क किती झाला आपलं 5,000. तुमच्याकडे मी कॅल्क्युलेटर दिले बरं का पहिलेच, तुम्ही ते बघा कॅल्क्युलेटर म्हणता काय म्हणतात आपलं, ते फॉर्म्युला दिलेला आहे. 5,000 डिवायडेड बाय 50 पॉईंटचा स्टॉप लॉस. 5,000 झाले, जसं झाले हा 5,000, तर तुम्हाला याच्यामध्ये कमीत कमी 500 क्वांटिटी घेऊ शकता तुम्ही, कमीत कमी. आता तेवढ्या कॅपिटल नुसार आय थिंक मला नाही वाटत भेटतील म्हणून. एक सेकंड द्या, एक सेकंड. नाही भेटत. 3.5 लाख रुपये कमी क्वांटिटी घ्यावं लागतील तुम्हाला, हेच प्रॉब्लेम आहे. नसेल तर तुम्ही एक काम करा, धन मध्ये अकाउंट ओपन करा, तिथं थोडंसं मार्जिन वगैरे भेटेल तुम्हाला. म्हणजे स्विंग ट्रेडिंगला मार्जिन भेटतं. स्विंग ट्रेडिंग करताना तर तुम्हाला तिथं मार्जिन 1:1 भेटतं, म्हणजे 1 लाख रुपये 1 लाख रुपयाचं कॅपिटल वापरायला भेटतं. तर तुम्ही किती क्वांटिटी घेऊ शकता तिथं, आय थिंक 500 क्वांटिटी तुम्ही याच्यामध्ये प्लॅन करू शकता. स्टॉप लॉस झाला तर 5,000च्या आसपास होईल, आणि टार्गेट झालं तुमचं तर काय असेल ते 15,000च्या आसपास होईल. क्लिअर. हे फॉर्म्युला एवढाच पॉईंट आहे की कधी कधी अॅक्युरेट बसत नाही. भरपूर वेळा असं होतं की ते फॉर्म्युला सांगतो 500 क्वांटिटी घ्यायला, पण आपलं कॅपिटल म्हणतं 300 क्वांटिटी. मग तशा टायमाला काय करायचं, मग 300 क्वांटिटी घ्यायची. कारण की शुअर शॉर्ट काही नाही, आपल्याकडे कॅल्सी आहे, म्हणजे कॅल्सी म्हणजे ते कॅल्क्युलेटर आहेत का, त्याच्यावर आपण करू शकतो गणित. पण ते गणितच करत बसतो ना, ट्रेड इकडे 20% वरीच जाईल. त्यामुळे थोडंफार मागं पुढे करायला शिका. मॉर्निंग ब्रेकआउट स्ट्रॅटेजी काय आहे, हा ते 100च क्वांटिटी आहे, मला माहिती 100च क्वांटिटी आहे. कारण की स्टॉप लॉस कमी येतं. ह्या स्टॉक्सनी मोमेंटम दाखवली तेवढ्या प्रमाणात स्टॉप लॉस नाही. कमीत कमी इथं स्टॉप लॉस पाहिजे 10-12%, मग क्वांटिटी रेंज मध्ये आल्या असत्या. हे आपण ऍडजस्ट करू शकतो ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे. 100 क्वांटिटी घ्या, 100 नाही, 125 क्वांटिटी येतील त्यात इझिली. क्लिअर तुम्हाला. 3 ते 5% मध्ये लॉस घ्या, एवढंच लक्षात ठेवा. प्रत्येक टायमाला फॉर्म्युला परफेक्ट मॅच करीन असं नाही. 10 मधनं 7 वेळेस तो फॉर्म्युला तुम्हाला अॅक्युरेट आन्सर देतो, 7 वेळेस, आणि 3 वेळेस तुम्हाला क्वांटिटी तो जास्त दाखवतो, पण आपल्याला कमी करून ते घ्यावं लागतात. मला एकदा सांगा, क्लिअर झालंय का. महिन्यातनं 2 जरी ट्रेड भेटले का, तुम्हाला एक सांगू का, ब्रेकआउटवर 2 जरी ट्रेड भेटले का, असं समजायचं की यार आपल्याला लय काही भेटलं, 2 जरी ट्रेड. बाकी आपण लिक्विडिटीवर पण ट्रेड करू शकतो ना, लिक्विडिटी सापडा, लिक्विडिटीवर तुम्हाला थोडं थोडंसं प्रॉफिट काढून देत राहील. पण ब्रेकआउट मध्ये पोटेन्शियल लय जास्त आहे. तुम्हाला आजचं एक्झाम्पल दाखवतो मी. 1 मिनिट द्या, कोणत्या ट्रेड घेतला होता मी, कार ट्रेड. मी याला स्विंग ट्रेड मध्ये घेणार नव्हतो, तर मला माहित नाही मी सोमवारी मार्केटमध्ये अवेलेबल नाही, त्यामुळे मी स्विंग ट्रेड प्लॅन नव्हतो. ह्या अकाउंट्स मध्ये सुद्धा मी 950 क्वांटिटी, आणि माझं जे धनचं अकाउंट त्यामध्ये पण मी 4,25,000 फंड ऍड केलं इमिडिएट मध्ये. मला माहित होतं स्टॉक्स चालणार आहे आज, मी तिथं फंड ऍड केलं. माझ्या ह्याच्यामध्ये पण जवळपास माझा भाऊ बाजूलाच बसतोय आणि माझ्यासोबत 2-3 जण ट्रेडिंग करता. मी जे ट्रेड घेईन तो तेच कॉपी करता, काहीच करत नाही. काय झालं, आम्ही ट्रेड घेतला, दोन्ही अकाउंट मिळून मी तुम्हाला ऍट दी एंड सांगू का किती प्रॉफिट झालं. इथे दिसतंय तुम्हाला, एक सेकंड. सगळ्यात पहिल्या क्वांटिटी इथं पंच केल्या मी, इथे एक्झिट केल्या कमी, एकदम ब्रेक येऊन एक्झिट करून टाकल्या. त्या मला वाटलं नाही की चलन तर एवढ्या क्वांटिटी एका टायमाला घेतल्या. त्यानंतर बघा इथं काय ऍड केल्या, इथे ऍड केल्या, वापस ह्या दोन्ही कॅन्डल मध्ये ऍड केल्या. कंटिन्यू क्वांटिटी ऍड करत होतो मी, 250 क्वांटिटी ऍड करत होतो इंट्राडे मध्ये. 1,000 क्वांटिटी झाल्या, इथं ऍव्हरेज आलं. या पॉईंट नंतर स्टॉक्स नाही का टायमाला मला इथं 37-38 हजाराच्या आसपास गेलो असेल मी प्रॉफिट मध्ये, आणि दुसऱ्या अकाउंट मध्ये पण चांगलं प्रॉफिट चालू होतं. पण विदिन फ्यू मिनिट्स एकाच कॅन्डल मध्ये स्टॉक्स, ही दिसते तुम्हाला ही कॅन्डल, ही तुम्हाला आता छोटी दिसते. जर तुम्हाला एखाद्या ट्रेड मध्ये समजा इमेजिन करा 40,000 M2M चं प्रॉफिट दिसतंय, आणि विदिन फ्यू मिनिट्स, 2 मिनिट्स, 2 मिनिट झाले असतील मला माहिती आहे, 2 मिनिट, एक मिनिट टाइम फ्रेम दाखवतो. हे बघा किती मिनिटांमध्ये आलाय तो, 1 आणि 2 मिनिटांमध्ये तुम्ही 40,000च्या प्रॉफिटून सरळ येताय तुम्ही 2-3 हजाराच्या प्रॉफिटर, सरळ 2-3 हजार प्रॉफिटर. आपण तिथं जास्त विचार करतो का, मी माइंड मध्ये एकच आलं, एखादी बॅड न्यूज आली असेल, सेफ साईड काय, आपण आपलं बोऱ्या बिस्तरा गुंडाळा, म्हणजे इथंच थांबून घेऊ आपण आपला दिवस.
दोन्ही पण अकाउंटच्या क्वांटिटी मी बघायला पण नाही लावलं, सरळ एक्झिट करायला लावलं सरळ. ह्याच्यामध्ये पण आय थिंक मला एक सेकंद आहे, किती आहे याच्यामध्ये 1600 रुपये आणि त्याच्यामध्ये 2200 रुपये ब्रोकरेजच जाईन याच्यामधलं माझं जवळपास 3-3.5 हजाराचं ब्रोकरेज तेवढं जाईन. अनएक्सपेक्टेड घडलं. नाही तर मी पण तुम्हाला सांगू का, ब्रेकआउट ज्या टायमाला बनते का मी पण विचार करत नाही, कारण मला एक माहिती आहे ब्रेकआउट एक अशी टर्म आहे, बाकीच्या टायमाला मी 5-10 हजार प्रॉफिट काढत राहीन, पण ज्या टायमाला ब्रेकआउट येईल त्या टायमाला ती 50,000 रुपये काढून द्यायचं पोटेन्शियल ठेवते ब्रेकआउट. कारण मोमेंटम कशा होत्या माहिती आहे तुम्हाला, ह्या 90 डिग्री मध्ये ह्या अशा कुठं टेन्शन नाही देत ती ब्रेकआउट टर्म. असं सांगू का तुम्हाला, टेन्शन नाही, सरळ एंट्री घेतली का 2-4 कॅन्डल मध्ये टार्गेट डन. माझं टार्गेट थोडंसं जास्त होतं याच्यामध्ये, बॅड लक म्हणा किंवा काय, फिरलं 2-3 दिवस झाले माझ्यासोबत मलाच माहिती. म्हणजे ट्रेड म्हणजे ट्रेड एकतर हुकून चाललेत माझ्याकडनं किंवा जे भेटताय ते जागेवर आणून सोडते, मला होत राहतं एका दिवसाचं. ब्रोकरेज किती लागतं, मी सोमवारी ट्रेडिंगला आहे का नाही मला याची गॅरंटी नाही, मला याची गॅरंटी नाही सगळ्यात पहिला. आता बघा, जसं डेली टाइम फ्रेमला ब्रेकआउट दाखवते का, तसं छोट्या टाइम फ्रेमला एक छोटीशी रेंज म्हटली, काही नाही त्याच पॉइंटला एकदम. मी आता एवढा एक्सपिरियन्स झालाय त्याचं तर करू शकतो मी, माझ्या प्रमाणे फिल्टर आउट करू शकतो. मला नाही होल्ड करायचा स्टॉक्स महिनाभर 2 महिने, मला माहिती मी अवेलेबल आहे नाही. जशी क्लास संपणार तसं मी ट्रॅव्हलिंगला बाहेर पडणार आहे, मला माहित होते. कमी क्वांटिटी घ्यायच्या, फास्ट मोमेंटम कॅच करायचे, बाहेर पडायचं. पण ते अपोजिट फिरलं, म्हणजे एंट्री घेतली जास्त क्वांटिटीने मी, सडनली रिव्हर्स झाला आणि मला जागेवर क्लोज करायला लागला टू ट्रेड. असं एखाद्या दिवस होत राहतं. नाही नाही, इंटरनेट प्लीज प्लॅन करू नका बरं का. तुम्ही तुम्ही माझे कॉपी करायला जाता तर कार्यक्रम होऊन बसा. हे मी एखाद दिवस ट्रेड घेतो, एखाद दिवस ट्रेड घेतलाय, कारण मला एक आत्मन गट फिलिंग होती. गट फिलिंग समजते तुम्हाला, ही शिकायला नाही भेटत बरं का कुठं क्लासमध्ये पुस्तकामध्ये, की यार हे स्टॉक्स मोमेंटम देणार आहे फास्ट मॉर्निंग मध्येच, हे गट फिलिंग होती. त्या अकॉर्डिंग मी फंड ऍड केलं, विदिन फ्यू मिनिट्स फंड ऍड केलं तिथं सुद्धा. आणि जसा ट्रेड घेतला प्रॉफिट मस्त दिसलं, दोन्ही अकाउंटला मिळून भाऊ तिकडे म्हणतो मस्त प्रॉफिट चालू, इकडे चालू आहे. पण जसं घेतलंय विदिन फ्यू मिनिट्स रिटर्न आला, तिथं कोणी काही करू शकत नाही, ऍक्सेप्ट केलं बाहेर पडलो. हे बघा, हे सांगितलंय तुम्हाला, ह्या 2,000 स्टॉक्स मधून बाहेर बघा. आणि याच्यामध्ये जर एखादा निफ्टी 50चा स्टॉक दिसतोय, रिलायन्स, ऍक्सिस बँक, त्याला बाहेर फेका, त्याच्या ब्रेकआउट ट्रेड करू नका. लार्ज कॅप मध्ये ब्रेकआउट टर्म काही कामाचं नाही, करूच नका. कसं नादीत लागू नका तिथं, कारण ते ब्रेकआउटच्या कामाचे स्टॉक्स नाही. ते स्टॉक्स कसे चालतात माहितीये का, ब्रेकआउट दिली का एक कॅन्डल ग्रीन बनणार, दुसरी रेड बनणार, तिसरी ग्रीन बनवणार, वापस चौथी रेड बनवणार. मग ते स्टॉक्स असेच चालतात. त्यामुळे हे मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये लागू होता. आणि याच्यामध्ये लईतले 50-100 स्टॉक्स तुम्हाला लार्ज कॅप आहेत, ते तुम्हाला समजून नावावरनं. हिंदुस्थान युनिलिव्हर तुमच्या डे टू डे लाईफ मधला लार्ज कॅपच असणार ना तो. लार्ज कॅप मध्ये काय, कंपनी साईज मध्ये खूप मोठी आहे. समजलं, क्लिअर? क्लिअर का? 2 दिवस झाले तुम्हाला सांगू क्लिअरली, एवढे जास्त ट्रेड मिस झालेत ना माझ्याकडनं. संध्याकाळी ते बीटीसीचा ट्रेड मिस झाला, अजून पण पस्तावा करतो मी, प्रत्येक सेकंदाला तीच विचार करतोय. म्हणजे हाय बरं का जे असेल ते, कारण की ज्यात पोटेन्शियल होतं, माझा हायेस्ट प्रॉफिट झाला असतं क्रिप्टो मार्केट मधला आतापर्यंत हायेस्ट, कारण की जी मोमेंटम झाली आहे ब्रेकआउट मध्ये झाली. पण चला काय इशू नाही, एका दिवस होत राहतं. हा, इथं ओएफएसएस मध्ये बघा बनली लिक्विडिटी, आता गॅप डाऊन ओपन झालाय. पण एवढं पॉईंट होतं इथं, मला एक रिटेस्टची गरज होती राव, थोडीशी रिटेस्ट भेटला असता का परफेक्ट एंट्री झाली असती. आणि टार्गेट तर मग विषयच नाही, टार्गेट बघायचीच घाई नव्हती, लागेल तेवढं टार्गेट भेटलं असतं. डाऊट तुमचे काही? नाही, मंडेला घेऊ नका, इतकी दिवसातलं लेट घेऊ नका तुम्ही. पर आज रिटेट झालंय, 4 दिवसांनी रेट घेता, ते शिळ होऊन झालं ना ते. शिळ म्हणजे कसं, ते संपली त्याची व्हॅल्यू काय असेल ते एका दिवसाच्या आतमध्येच काय ते. सेल साईडला रिटेस्ट, हे बघा ट्रेंड बेसला हा बोललोय मी, ट्रेंड बेसला हा बोललोय की, मला एकदा एक सांगा. हा नाही गरज, नाही गरज ट्रेंड बेसला गरज नाही, हा जाऊ शकता बिंदास, काही इश्यू नाही. पण एवढा स्टॉप लॉस लय मोठा झाला असेल याच्यामध्ये, इतका स्टॉप लॉस झाला असेल मिनिमम. हे स्टॉप लॉस लय मोठा झाला इंट्राच्या लेवलनी, लय मोठा झाला स्टॉप लॉस. सर फिल्टर मध्ये कॅपिटल स्मॉल कॅप त्यावर अप्लाय करायचं, ते मला ऐका ना, मला स्क्रीनवरचं खरंच माहित नाही बरं का काही. मी तुम्हाला सांगतो ना, हकीकत सांगतो कशा प्रकारची मेंटॅलिटी असते, 2 मिनिटात द्या तुम्हाला सांगतो.
आय थिंक कोणती बॅच होती, फेब्रुवारी बॅचचा कार्यकर्ता होता. तो आयटी मध्ये होता बरं का. त्याला काय असेल ते कोडिंग वगैरे जमतं, ते आपलं काही बसची बात, काही नॉलेज नाही त्या गोष्टीला. तो म्हणे सर मी तुम्हाला स्कॅनर वगैरे बनवून देतो. ठीक आहे दे बाबा बनवून म्हटलं. मी दोघा तिघाला विचारलं, हा बनवता पण येतं म्हणे, त्यांच्याकडे कोडिंग वगैरे राहते, दुनियाभरच्या गोष्टी करता. त्यांनी पहिले 15,000 रुपये चार्ज घेतला. काय बनवून दिले, स्टॉक्स कसे फिल्टर करून द्यायचं माहितीये का, सेम असे स्टॉक्स बाहेर काढायचा ज्यांनी एका दिवसाला 10% रॅली दिली. म्हणलं अरे हे तर मी स्वतःच्या डोळ्याने बघू शकतो. पहिल्या वेळेस ते झालं, मग दुसऱ्याच म्हणलं त्या स्टुडंटला म्हणलं भाऊ राहून इथंच माझ्यापर्यंत बघतो मी. वापस मी स्वतःच्या पर्सनली सापडायचा प्रयत्न केला. मला एक दोघ जण सापडले, त्यांनी चार्जेस घेतले माझ्याकडनं, ऑनलाईन वगैरे मी सापडले त्यांना लिंक्ड इन वरनं. तिथं पण ते सेम प्रॉब्लेम. ते स्टॉक्स फिल्टर कसे व्हायचे माहितीये का, जो स्टॉक्स 10% वरी जातो का, ते फिल्टर ते समोर आणून सोडतो. म्हणजे असं कोणतं फिल्टर बनलंच नाही जे तुम्हाला अॅक्युरेट स्टॉक्स काढून येईल की यालाच एंट्री करायची. बनतच नाही तसं. मार्केटचं सेंटिमेंट तसा खेळ. तुम्ही बघा तुमच्या परीने करू शकता, काय करायचं असेल ते करा. आपण लाईव्ह क्लासमध्ये बघू. स्विंग ट्रेड मध्ये मिनिमम महिन्याला बघा तुम्हाला स्विंग ट्रेडिंग मध्ये 3-4 जरी ट्रेड भेटले का तरी मोर देन इनफ राव. 3-4 ट्रेड म्हणजे लय मोठे झाले बरं का. आता हा ब्रेकआउट स्टॉक्स आज घेतलाय. आता मला माहित नाही मी नेक्स्ट ब्रेकआउट 5 दिवसांनी घेईन, 10 दिवसांनी घेईन, कारण की मला माहिती ब्रेकआउट मध्ये पोटेन्शियल आहे आणि माझा फेवरेट आहे तो. तर बनल कधी त्याचे मला एक्झॅक्ट माहित नाही, पण एक मला माहिती महिन्यातनं 3-4 जरी ट्रेड भेटले हाय क्वालिटीचे तरी समाधान आहे आपण त्यात. रोज तर काय भेटू शकत नाही ब्रेकआउट. रोज भेटले जरी मग आपलं कॅपिटल राहीन किती आपल्याकडे, का 2-3 करोडचं कॅपिटल आहे. इकडे 25 लाख टाका, तिथं 25 लाख टाका, तिकडे 50 लाख टाका. हाईच कॅपिटल किती असं जास्त तुमच्याकडे 50 लाख रुपयेपर्यंत तेवढं कॅपिटल 2-4 स्टॉक्स मध्ये युज होऊन जाईल. ब्रेकआउट ही क्रिप्टो मध्ये पण चालतं का, लय परफेक्ट चालतंय, लय परफेक्ट चालतं. कॅपिटल ब्लॉक झाला, काय ब्लॉक झालं समजलं नाही, काय ब्लॉक झालं ते. चालू होण्याआधी तुम्ही काय करू शकता, आता तुम्ही ते मी दिलेलं आहे तुम्हाला 2-3 गोष्टी त्या आठवा. ब्रेकआउट हा टर्म क्रिप्टो मार्केटमध्ये लागू होतो, मी सांगतो तुम्हाला जेन्युइनली लय परफेक्टली लागू होतो. म्हणजे क्लीन मोमेंटम्स भेटतात तुम्हाला याच्यामध्ये पण. मी याच्यामध्ये ब्रेकआउटवर ट्रेड करतो बरं का, लिक्विडिटीवर पण आणि ब्रेकआउटवर दोन्ही साईडला मेजर हात ठेवून चालतो, की ब्रेकआउट बनली ब्रेकआउट पण, लिक्विडिटी बनली लिक्विडिटीवर पण. चलो हा चालून बघून घेऊ, लय मोठे मॅच पेंडिंग येऊन जाईल तुम्हाला रिप्लाय क्रिप्टोला पण डेली चार्ट. हा चालतं तुमच्यावर डिपेंड, हा बघितलं तर नाही दादा, येऊन जाईल तुम्हाला मेसेज, लय मेसेज पेंडिंग आहे. चला आजसाठी एवढंच. आता तुम्हाला 2 दिवसाचं होमवर्क देतो बरं का, ऐका ना आता. हा डेली ट्रेड येतात, हे आता येईल थोड्या पूर्वी. मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही बरं का, जॉईन करा नाही करा हे माझ्यावर नाही. ती काय असेल तिथं बघा, ट्रेड दिलता 1-2 मिनिटामध्ये टार्गेट झालं असेल तिथं. हे बघा 2 दिवस एक काम करा, 2 दिवस मी जेव्हा सोमवारी येईन का आपण आल्यानंतर मला कमीत कमी तुम्ही 20 ते 25 स्टॉक सांगायचे बरं का, ज्याच्यामध्ये ब्रेकआउट बनलेली. मी इथं लाईव्ह क्लासमध्ये प्रत्येकाने तुमची तुमची लिस्ट घेऊन या. हे सर हे 5 स्टॉक्स बघा, तुम्ही कुठनं बघणार ते चार्टिंग वरनं बघा. तुम्ही म्हणता सर मी मिड कॅप स्मॉल कॅप इंडेक्स मधले बघतो, बघा तुमच्या जिथं बघा तिथं बघा. फक्त येताना कमीत कमी 4-4, 5-5 स्टॉक्स घेऊन या. आपण इथं बसून सगळे बघू आणि तुमच्यामुळे माझा पण फायदा होईल. कसं माहितीये का, मला 4-5 जर स्टॉक सापडले, कारण शनिवार रविवार तर मी ट्रेडिंग करणार नाही, सापडणार पण नाही, मी ट्रॅव्हल करणार आहे, तर त्याच्यामुळे मला एखादा भेटला तर सोमवार मंगळवारचा फायदा होऊन जाईल मला सुद्धा. चालेल चला आजसाठी एवढंच.